आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 सयाश परमेश्वरा, जो अल्फा ओमेगा जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभू येशू ख्रिस्त आमचा देव. त्याच्याद्वारे सर्व काही झालं, त्याच वाचून झालं असं काहीच नाही. तो आमचा ख्रिस्त प्रभू येशू. हे देवप्पा, तुझ्या नावाला मान महिमा आदर गौरव केवळ तुलाच असू दे. हे देवप्पा, तू म्हणतोस देवाला सर्व काही शक्य आहे. हे प्रभू, तुझी कृपा अनंत आहे, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद. हे देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू, तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे, आणि काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 26 ते 31 ही वचनं वाचलेली आहेत. आणि मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय 26 ते 31 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 10:26 मध्ये, मार्क 10:26 मध्ये असं म्हणत आहे की देवाला सर्व शक्य आहे. देवाला सर्व शक्य आहे. 27वं वचन, येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त हे म्हणत आहे की देवाला सर्व शक्य आहे. या वचनावर आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे देवाला सर्व शक्य आहे. तर असा प्रसंग होता की मिसर देशामधून मोशे आणि त्याचे लाखो इस्रायली लोक हे बाहेर पडले मिसर देशामधून, फारो राजाच्या गुलामगिरीतून. आणि ते पुढं आले, आणि पुढं आल्यानंतर त्यांना पुढे तांबडा समुद्र दिसला. आणि तांबडा समुद्र जेव्हा दिसला तेव्हा त्यांना आता प्रश्न पडला, आता पुढे कसं जायचं. आणि थोड्याच वेळात ते मागे बघतात तर मागे फारोचं सैन्य रथ, घोडे, शस्त्र यांच्यासहित येत आहे. फारोचं सैन्य रथ, घोडे, शस्त्रांसहित येत आहे, आणि पुढे मात्र समुद्र आहे, आणि हे लाखो लोक मध्ये सापडलेले आहेत. तेव्हा लोक कुरकुर करू लागले की आता काय करायचं, या रानामध्ये आपल्याला मरायला आणलं काय देवाने. मोशेला वगैरे दोष देऊ लागले ते लोक. आता काय करायचं, हे सैन्य आपल्याला मारेल, नाही तर पुढे समुद्र आहे, कसं जाणार. आणि त्यावेळेला मोशे अगदी डेस्परेट झाला, त्याला काय करावं सुचेना. आणि अशा प्रसंगात त्याने काय केलं, देवाची प्रार्थना केली. त्या ठिकाणी लोक कुरकुर करत आहेत, मागे शत्रू आहे, ते सैन्य शस्त्र हत्यारं घेऊन येत आहे, आणि मोशे काय केला, प्रार्थना करायला लागला. अशा कठीण प्रसंगामध्ये सर्वप्रथम आपण काय करायचं, तर देवाची प्रार्थना करायची. फार महत्वाची आहे प्रार्थना. आणि मोशे प्रार्थना करत राहिला. त्याने प्रार्थना केली, देवा हे आता समुद्र आहे, मागे सैन्य आहे, हे इस्रायल लोक एवढ्यांना तू आता इथून काढून आणलेस, मी काय करू. परमेश्वरा तू काहीतरी मार्ग कर, मी काय करू, मला सांग मी काय करू. इतका प्रार्थना करायला लागला, तो त्याचं भान विसरून गेला की तो किती प्रार्थना करतोय याचं. आणि म्हणून परमेश्वर त्याला बोलतो, अरे तू प्रार्थना करत काय बसलास, तुझ्या हातात ती काठी आहे, ती घे आणि त्या समुद्रावर उगा. मग इतका प्रार्थनेमध्ये तो व्यस्त होता की परमेश्वराला त्याला ब्रेक करावं लागलं त्याची प्रार्थना. अरे थांब आता बस. देवाची स्तुती असो. वाचूया आपण निर्गम 14:15-16. निर्गमचं पुस्तक 14 अध्याय 15-16 वचन. पहा, देवाची स्तुती असो. परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास. अरे आता किती प्रार्थना करशील तू, असा त्याचा अर्थ आहे. किती प्रार्थना करशील तू, थांब आता, झालं, माझं उत्तर आलेलं आहे. तू तुझ्या हातात जी काठी आहे ती उगार, आपला हात समुद्रावर उगार, तो दुभाग, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवरून पलीकडे जातील. म्हणजे परमेश्वराला सर्व शक्य आहे. कठीणातला कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला
तरी त्यातून मार्ग काढणारा परमेश्वर आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. योहान 14:6. त्याच्यावातून गेल्यावातून कोणीही पित्याकडे जात नाही, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. देवाची स्तुती असो. कधी कधी आपण इतक्या प्रार्थना करतो, देव म्हणतो अरे आता बस, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुला उत्तर दिलं आहे, जा तू घे आणि जा. कुठलीही गोष्ट देवाला शक्य नाही. आणि आज हा जो संदेशाचा विषय आहे, देवाला सर्व शक्य आहे, तो मी घेतला होता. आणि सकाळीच लवकर आल्या बळी सिस्टर, आमच्या कमिटी मेंबर, आणि त्यांनी सांगितलं की जे बालक आहे एलियाना, ते एक अद्भुत गोष्ट, चमत्कार आहे त्यांच्या जीवनामध्ये, की काही वर्षानंतर ते बालक झालेलं आहे. देवाची स्तुती असो की देवाला सर्व शक्य आहे, देवाला सर्व शक्य आहे. मग आम्ही बायबल स्टडी घेताना, जेव्हा आम्ही UBSला MDU कोर्स वगैरे करत होतो मास्टर ऑफ डिव्हिनिटीचा, तेव्हा ते शिकवतात की जेव्हा तुमचा संदेशाचा विषय असतो आणि त्या संदेशाच्या आधी जर कोणी प्रार्थना केली त्याच विषयावर, त्याला माहीत नसताना, तर असं म्हणायचं की होली स्पिरिट म्हणजे पवित्र आत्म्याने तो संदेश काय केलेला आहे, मुद्रित केलेला आहे. इट इज स्टॅम्प्ड बाय द होली स्पिरिट, असं आम्हाला शिकवलं होतं. आणि त्याची मला आज आठवण आली की बळी सिस्टरांनी सांगितलं की मोठा चमत्कार आहे, मोठी अद्भुत गोष्ट घडलेली आहे. एलियाना बाळ हे त्यांना दिलेलं आहे आणि हे देवाला शक्य आहे. देवाची स्तुती असो. आणि आजचा संदेशाचा विषय पण तोच होता, देवाला सर्व शक्य आहे. येशू ख्रिस्त म्हणतो देवाला सर्व शक्य आहे. आता इतका मोठा तांबडा समुद्र दुभागणं देवाला शक्य आहे. त्यातून इस्रायल लोक पार जाणं देवाला शक्य आहे. तुम्हाला माहिती आहे किती दिवस लागले तर तांबडा समुद्र पार करायला? नाही माहिती, बायबलमध्ये दिलेलं आहे किती दिवस लागले तांबडा समुद्र, फक्त तांबडा समुद्र पार करायला. ते रानात ते 40 वर्षे होते, आपल्याला माहिती. फक्त तांबडा समुद्र पार करायला किती दिवस लागले? एक रात्र. किती दिवस लागले? एक रात्र. देवाची स्तुती असो. आणि त्या एका रात्रीत त्यांनी तांबडा समुद्र पार केला. तिकडे पोहोचले. सकाळी बघतात तर त्या कोरड्या भूमीवरून जात असताना काय झालं होतं, ते फारोचं सैन्य पण त्यांच्या मागे लागलं होतं. आणि मग काय झालं, समुद्र पुन्हा एक झाला. तुम्ही जर 10 कमांडमेंट हा पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला ते तांबडा समुद्र दुभागल्याचं प्रत्यक्ष दर्शन तुमच्या डोळ्यासमोर येईल. पाहिला नसेल तर पहा. अतिशय सुंदर असं मोशेचा तो तेजोमय चेहरा सिनाई पर्वतावरून आल्यानंतरचा दाखवलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा तो तांबडा समुद्र दुभागलेला दाखवला आहे. म्हणजे विशेष मेहनत घेतलेली आहे तो सीन तयार करत असताना. त्यावेळेला तो केलेला आहे, म्हणजे कितीतरी वर्षांपूर्वी. आणि तो इतका हुबेहूब छान अगदी वास्तव वाटतो की काय बोलायची सोय नाही. आणि अक्षरशः कोरड्या समुद्रातून ते लाखो लोक पलीकडे गेलेले दिसते. आणि इतके लोक त्यांनी आणले कुठून? आणि खरोखर त्यावेळेला तो 10 कमांडमेंट्स हा पिक्चर खूप 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 गाजला होता. तुम्हाला माहिती असेल त्याला कितीतरी अवॉर्ड्स मिळालेले. देवाची स्तुती असो. तर हे सत्य आहे. आणि याची साक्ष देणारे तिथं काही खडक पण आहेत की ज्याला पाणी असं दुभागल्यानंतर ज्या भेगा पडल्यात, त्या भेगा पडलेल्या पाहून आपल्याला जाणवतं इथं काहीतरी भयंकर कृत्य घडलेलं आहे, काहीतरी भयंकर गोष्ट, काहीतरी अद्भुत गोष्ट घडलेली आहे. त्या खडकाला भेगा अशा पडतच नाहीत, अशा तिथं पडलेल्या आहेत. देवाची स्तुती असो. कापल्यासारखे खडक झालेले आहेत, कापल्यासारखे. देवाची स्तुती असो. हे सत्य आहे. परमेश्वर मोशेला म्हणतो, अरे तू माझा धावा करत काय बसलास, उठ, तुझ्या हातात जी काठी आहे ती उगार आणि काय कर, त्या समुद्रावर उगार. म्हणजे काय होईल, समुद्राचे 2 भाग होतील. देवाची स्तुती असो. ऐकायला येते लास्ट बेंच? ऐकायला येते ना? देवाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचूया. गणना 11:21-23. गणना 11:21-23. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वरच हा काय तोकडा झाला आहे काय? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील. आमेन. लोकांनी त्या रानामध्ये मोशेकडं विनंती केली की आम्हाला काय कर, मागणी केली की आम्हाला मांस खायचं आहे.
या रानात आता किती दिवस झाले आम्ही मांस खाल्लेलं नाही. तर मोशे पुन्हा थोडासा डिस्परेट झाला आणि तो परमेश्वराला म्हणाला, या सर्वांना मांस देण्यासाठी मी काय सगळी गुरंढोरं शेरडं मेंढरं मारून टाकू काय, मारावे काय, अथवा त्यास पुरे पाडण्यासाठी समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी धरून आणू काय, समुद्रातले सगळे मासे धरून आणू काय. इतके लाखो लोक आहेत. आपण बायबल वाचलं तर आपल्याला कळतं की 6 लाख तर नुसतं पायदळ होतं, स्त्रिया वेगळ्या मुलं वेगळी. म्हणजे नाही म्हटलं तरी 15 लाख कमीत कमी लोक सहज असतील. 15 ते 20 लाख लोकांना जर एकाच वेळी मांस पुरवायचं, मांसाहारी जेवण द्यायचं तर किती कठीण आहे. ते पण रानातली गोष्ट आहे. पुष्कळ सिमिलॅरिटी आहे आपल्याला बघायला मिळतात जुना करार नवा करारामध्ये. त्या रानामध्ये पण येशू ख्रिस्त होता आणि तिथं पण पुष्कळ हजारो लोक होते आणि त्यांना जेवण पाहिजे होतं, आहे की नाही. तेव्हा एका मुलाकडे काय होतं, 5 भाकरी 2 मासे आणि ते 5,000 लोकांना उरलं, आहे की नाही. 12 टोपल्या उरल्या, नाही का. आणि 5,000 तर जेवणारे नुसते पुरुष होते. सिमिलर प्रसंग आहे या रानामध्ये. मोशेला प्रश्न पडलेला आहे. जसा इथे शिष्यांना प्रश्न पडला होता तसा मोशेला पण प्रश्न पडलेला आहे की आता कसं देऊ यांना, सगळ्या समुद्रातले मासे धरून आणू काय. देवा, तू देवाला म्हणत आहे का सगळी गुरंढोरं मारू इथे, तू तो म्हणतो त्यांना दे. तेव्हा तो परमेश्वर काय म्हणतो, परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा झाला आहे काय, माझे म्हणणे तुझ्या प्रत्यास येते की नाही हे तू आता पाहशील. आणि मग परमेश्वराने काय केलं, लाव्हे पक्षी तिकडे त्यांच्या छावणीच्या भोवती आणून टाकले आणि मग ते लाव्हे पक्षी त्यांनी मारून खाल्ले आणि सगळ्यांना काय झाला, तो नॉन व्हेजिटेरियन आहे ना जेवण. नॉन व्हेजिटेरियन जेवण पाहिजे आपल्या ख्रिस्ती लोकांना, आहे की नाही. आपण देवाचे लोक आहोत, राजाचे लोक आहोत, राजाचे पुत्र आहोत, आहे ना. देवाची स्तुती असो. तर हे मांसाहारी जेवण परमेश्वराने लाखो लोकांना कुठे दिलं, रानामध्ये दिलं आणि ते कंटिन्यू देत राहिलं. म्हणजे मनुष्याला अशक्य आहे हे सगळे प्राणी मारायचे काय, सगळी गुरंढोरं मारायची काय, तरी होणार नाही. सगळे समुद्रातले मासे कोण धरून आणणार एवढे, तरी होणार नाही. लाखो लोकांना जेवण पुरवणारा देव आहे. तो काय म्हणतो, परमेश्वराचा हात काय तोकडा झाला आहे काय. देवाची स्तुती असो. म्हणजे काय, देवाला सर्व शक्य आहे. असंच ममरेच्या एलोन राईमध्ये अब्राहम एकदा बसला होता आणि त्याच्या पुढे अचानक 3 पुरुष आले. असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं त्याला दर्शन झालं आणि त्याने दृष्टीवरून वर करून पाहिले, तो 3 पुरुष उभे होते. परमेश्वराचं त्याला दर्शन झालं आणि त्याने दृष्टीवर करून पाहिले, तो 3 पुरुष उभे होते. म्हणजे परमेश्वर 3 पुरुष या रूपांमध्ये त्याच्या पुढे आला होता, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. देवाची स्तुती असो. म्हणून आपण त्रैक्यत्व परमेश्वर असं मानतो. उत्पत्तीचं पुस्तक आपण काढूया. 18वा अध्याय. पहिलं वचन, दुसरं वचन. उन्हाळ्याच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मुंबईच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत समोर जाऊन जमिनीपर्यंत लावून त्याला नमन केले. किती सुंदर आहे पहा. परमेश्वराने त्याला दर्शन दिले, त्यांनी दृष्टीवरून करून पाहिले, तो 3 पुरुष उभे होते असं लिहिलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं, पळत गेला परमेश्वराला सामोरा, जमिनीपर्यंत लावून परमेश्वराला त्यांनी काय केलं, नमन केलं. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. देवाची स्तुती असो. तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस, थोडं पाणी आणू द्या, तुम्ही आपले पाय धुवा, झाडाखाली टेका, मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठीच तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे.
ते म्हणाले, तू म्हणतोस तसे कर. इतकी नम्रता परमेश्वरासमोर अब्रामाने दाखवली. नमन केलं, या पुढे जाऊ नका, थोडी भाकर आणतो ती खा, आपल्या जीवास आधार करा, टेका, झाडाखाली टेका, बसा. ही नम्रता जर परमेश्वराने बघितली तर परमेश्वर आशीर्वाद देणार नाही का? निश्चितच देईल, 100%. आणि दिलाच. काय दिला? पुढील वसंत ऋतूत मी पुन्हा येईन, तेव्हा तुला काय झालेलं असेल? पुत्र झालेला असेल, आहे की नाही? त्याच अध्यायात 12 वचन 12 ते 14. तेव्हा सारा हसून मनातल्या मनात म्हणाली, मी जरड झाले आहे व माझा धनी वृद्ध झाला आहे, तर मला आता हा सुखानुभव घडेल काय? परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर पुत्र होणार काय? असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? वसंत ऋतूत पुनरुत्ती आला म्हणजे मी नेमलेल्या समयी परत येईन, तेव्हा सारा पुत्रवती होईल. आमेन. देवाची स्तुती असो. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढील वसंत ऋतूत मी पुन्हा येईन, तेव्हा सारा पुत्रवती झालेली असेल. किती मोठा आशीर्वाद दिलेला आहे. कशामुळं? अब्रामाने त्याचं किती मोठं स्वागत केलं, किती विश्वास ठेवला, किती लीन आणि नम्र झाला, नमन केलं, गेल्याबरोबर पळत गेला, धावत गेला, त्याला सामोरा, नमन केलं त्याला. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये असतो, त्यामुळे त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आपण काय करतो? देवाच्या भक्तीला वेळेवर येतो, वेळेच्या आधी येतो. पुष्कळ लोक वेळेच्या आधी येतात, वेळेवर येतो. कशाला? देवाला मान द्यायला, आहे की नाही? देवाला मान देण्यासाठी. देवाची स्तुती असो. देवाला सर्व शक्य आहे. आणि सारा जरी वृद्ध होती, अब्राम जरी वृद्ध होता, तरी परमेश्वर म्हणतो, देवाला काही अशक्य आहे का? सारा का हसली? ती मनामध्ये हसली होती, तरी परमेश्वर म्हणतो, सारा का हसली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? देवाला सर्व शक्य आहे. तांबडा समुद्र दुभागणं पण देवाला शक्य आहे. लाखो लोक पलीकडे नेणं पण देवाला शक्य आहे. फारोचं सैन्य समुद्रामध्ये बुडवणं पण देवाला शक्य आहे. तुमचा सांभाळ करणं, तुमची काळजी घेणं देवाला शक्य आहे. तुमच्या शत्रूचा नाश करणं देवाला शक्य आहे. देवाची स्तुती. तसंच आणखी एक उदाहरण आपण काय पाहिलं? लाव्हे परमेश्वराने कुठे दिले? रानामध्ये. देवाला ते शक्य आहे. देवाला सर्व शक्य आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? देवाला सर्व शक्य आहे. इथेही परमेश्वर काय म्हणतो? देवाला काही अशक्य आहे का? म्हणजे देवाला काय? सर्व शक्य आहे. सारा वृद्ध असली, अब्राम वृद्ध असला, तरी देवाला काय आहे? काही अशक्य नाही. देवाला सर्व शक्य आहे. देवाची स्तुती असो. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, तरी दिगंतरी त्याचा शब्द ऐकू येतो. देवाची स्तुती असो. दिगंतरी त्याचा शब्द ऐकू येतो. त्याचा शब्द, त्याच्यामध्ये पॉवर इतकी आहे की तो म्हणला, जा तुझा चाकर बरा झाला आहे. तो शब्द बोलला आणि काय झालं? शताधिपतीचा चाकर बरा झाला. दिगंतरी त्याचा शब्द ऐकू येतो. मग त्याच्या शब्दाला कोणी अडवू शकत नाही. डोंगर, टेकडी, पर्वत किंवा नद्या, नाले, समुद्र, कोणीही त्याच्या शब्दाला अडवू शकत नाही. तो बोलला की झालं. असं त्याच्या शब्दामध्ये काय? पॉवर आहे. देवाला सर्व शक्य आहे. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. नाही का? हे आकाश जे निर्माण केलेलं आहे परमेश्वराने, ते काय आहे याचा अजूनही मनुष्याला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. एकदा मी विमानातून प्रवास करत होतो आणि ऑस्ट्रेलियाला चाललो होतो. आणि ऑस्ट्रेलियाला जाताना ऑस्ट्रेलियन एअरलाईन होती. कॉन्टस नावाची एअरलाईन आहे ऑस्ट्रेलियाची. आता इंडियाची कशी एअर इंडिया आहे, तशी ऑस्ट्रेलियाची कॉन्टस आहे. ती फेमस आहे. फेमस अशासाठी की ती जास्त उंच जाते, यासाठी ती फेमस आहे. आणि देवाच्या दयेने त्या दिवशी माझा प्रवास दिवसा चालला होता, दिवसा होत होता. म्हणजे सिंगापूर ते ब्रिस्बेन दिवसा चाललो होतो. आणि दिवसा चालल्यामुळं मला काही अद्भुत नजारे पाहायला मिळाले. आकाश देवाचा महिमा वर्णित. बघूया म्हणलं आकाश कसं आहे ते. खिडकी उघडून बघितलं
तर आकाशावरील आकाश दिसलं. मला फार आश्चर्य वाटलं आणि ते एक अद्भुत दृश्य मला दिसलं की विमानाचं पातं मध्ये आहे हे दिसतंय, त्याच्या वर आकाश आहे ते पण दिसतंय, आणि त्या विमानाच्या पात्याच्या खाली आकाश आहे ते पण दिसतंय. मग मला आश्चर्य वाटलं, अद्भुत गोष्ट वाटली. बायबलमध्ये असं कुठे लिहिलंय का आकाशावरील आकाशांनो? मला आठवलं की कुठंतरी लिहिलंय. मग मी शोधायला लागलो. लिहिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, लिहिलेलं आहे आकाशावरील आकाशांनो. पहा, मला ते वचन पण सापडलं तिथे शोधत असताना. अनुवादमध्ये आहे ते 10वा अध्याय आहे आणि 14व वचन, अनुवाद 10:14. हा आकाश व आकाशापलीकडचे हा. आकाश हा. आणि पृथ्वी हा. व तिच्यातले सर्व काही हा. तुझा देव हा. परमेश्वर ह्याचे आहे. अहो, हे अनुवाद कधी लिहिलेला आहे पहा. आकाश व आकाशापलीकडचे आकाश. माझ्याकडे तो फोटो आहे, मी तुम्हाला दाखवेन. विमानाचं पातं मध्ये वर आकाश आहे, खाली आकाश आहे. आकाशापलीकडचं आकाश, आकाशावरील आकाश. कसं आहे हे, कसं शक्य आहे? अनुवाद पुस्तक कुणी लिहिलंय माहिती आहे? मोशेने लिहिलेलं आहे. हे बायबलमध्ये दिलंय, अनुवादमध्ये दिलंय की मोशेला सांगितला हा धर्मशास्त्र नियमशास्त्र ग्रंथ लिहून पूर्ण कर म्हणून. मोशेने लिहिलेला आहे. आता मोशेने जे लिहिलेलं आहे ते चर्मपत्रावर लिहिलेलं आहे. चर्मपत्र म्हणजे चामडे, चामड्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते कुठं आहे? अस्तित्वात आजही आहे. यरुशलेममध्ये जी माडीवरची खोली आहे त्याच्या खाली दाविदाची कबर आहे. खालच्या खोलीमध्ये दाविदाची कबर, वर माडीवरची खोली जिथं शेवटचं प्रबोधन झालं. तर त्या दाविदाच्या कबरेवर 3 स्क्रोल ठेवलेले आहेत, 3 गुंडाळ्या. ते म्हणजे मोशेनी स्वतःच्या अक्षरात, हस्ताक्षरात लिहिलेलं चर्मपत्रावरचं पंचग्रंथ. तोरा म्हणतात त्याला हिब्रीमध्ये, तोरा. उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना आणि अनुवाद. मोशेच्या हस्ताक्षरात लिहिलेली ही 5 पुस्तकं तिथं ठेवलेली आहेत. आणि हे पवित्र आत्म्याने त्याला प्रेरित केलं, परमेश्वराने सांगितलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे. कारण उत्पत्ती जो प्रारंभ झाला तेव्हा मोशे नव्हता, तरी त्याने ते लिहिलेलं आहे. उत्पत्तीमध्ये कोण आहे? अब्राहम आहे, इसाक आहे, याकोब आहे, आणि ते कनान देशात आहेत. तिकडे मोशे गेला नाही, तरी त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे? देवाच्या आत्म्याने लिहिलेलं आहे. देवाची स्तुती असो. आणि त्याच मोशेने या अनुवाद 10:14 काय लिहिलेलं आहे? आकाशा पलीकडे आकाश आहे. हे सर्व परमेश्वराचं आहे. आणि ते मला बघायला मिळालं, अद्भुत नजारा होता. आकाशा पलीकडचे आकाश, आकाशावरील आकाश. आणि खरोखर मला या देवाच्या येशू ख्रिस्ताच्या वाक्याची आठवण पुन्हा एकदा झाली. देवाला सर्व शक्य आहे. आकाशावर आकाश घडवणं आणि ते स्थिर करणं देवाला काय आहे? शक्य आहे. देवाची स्तुती असो. आपण आणखी एक वचन वाचूया. उत्पत्ती 1 अध्याय 3 वचन. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हा, उत्पत्ती 1:3 मध्ये असं आहे, देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. हा कुठला दिवस आहे? पहिला दिवस, हो की नाही? पहिला दिवस. आणि उत्पत्ती 1 मध्ये 17-18 मध्ये काय म्हटले पाहूया? पृथ्वीवर प्रकाश पाडावा, हा. दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे, हा. आणि प्रकाश अंधार यात भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात ज्या जोडी ठेवल्या, देवाने पाहिले की चांगले आहे. हा, सायंकाळ झाला व प्रातःकाळ झाला, 4था दिवस. थँक्यू ब्रदर. 4थ्या दिवशी त्याने सूर्यचंद्र वगैरे सगळे आकाशातल्या ज्योती निर्माण केल्या. आणि पहिल्या दिवशी तर म्हटलेलं आहे की काय? प्रकाश हो. हा, देवाची स्तुती असो. मग सुरुवातीचा जो प्रकाश होता तो कुठला प्रकाश होता? परमेश्वराचा स्वतःचा प्रकाश. आमेन. देवाची स्तुती असो. परमेश्वराचा स्वतःचा प्रकाश सेम आहे स्वर्गीय राज्यामध्ये. तिथं प्रकाश देणारे ज्योती नाहीत, कारण तिथं काय आहे? प्रकाश देणारा परमेश्वर स्वतः आहे. त्याचाच प्रकाश प्रकटीकरणमध्ये लिहिलेला आहे की त्याचाच प्रकाश काय आहे? सर्वांना मिळेल. देवाची स्तुती असो. तर त्याने सूर्यचंद्र निर्माण करण्यापूर्वी तो प्रकाश निर्माण करू शकतो. त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? मीच जगाचा प्रकाश आहे. देवाची स्तुती असो.
जो प्रकाशात चालतो तो अंधारात चालणार नाही. मग सूर्य चंद्र ग्रह तारे बनवले त्याआधी जो प्रकाश होता तो म्हणजे परमेश्वराचा प्रकाश. देवाची स्तुती असो. आणि तो सूर्य पण परमेश्वराने काय केला, एक दिवस स्थिर केला. काय केला, एक दिवस स्थिर केला. तिथेच थांब. दुपारी उन्हाची वेळ होती आणि संध्याकाळपर्यंत ते युद्ध संपणार नव्हतं आणि परमेश्वराने यहोशावाला त्याच दिवशी विजय द्यायचं ठरवलं होतं आणि सर्व लोकांना, विरोध्यांना, अमालेक्यांना ठार मारायचं आणि त्यांच्यावर विजय पूर्ण मिळवायचा त्याच दिवशी, असं परमेश्वराने ठरवलं होतं. यहोशावाने तशी प्रार्थनाच केली होती आणि ती परमेश्वराने ऐकली आणि परमेश्वराने काय केलं, गिबोनावर सूर्य स्थिर ठेवला. एक दिवस अख्खा सूर्य मावळतच नाही. आणि तो सगळ्यात मोठा दिवस असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, सगळ्यात मोठा दिवस. आणि मग ती युद्ध जेव्हा यहोशाने जिंकलं तेव्हाच तो सूर्य काय झाला, मावळला. यहोशुआ वाचूया आपण 10:13-14. यहोशुआ 10:13-14. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आमेन. आणि चंद्र थांबला. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. यशायाच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. देवाची स्तुती असो. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. त्याने आस्तास जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. असा दिवस त्यापूर्वी त्यानंतर कधी आला नाही, पुढेही येणार नाही. परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, परमेश्वर इस्रायलसाठी लढला. यहोशुआने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली. सूर्य आकाशात गिबोनावर काय झाला, स्थिर झाला आणि यहोशुआने ते सर्व युद्ध काय झालं, जिंकलं. कारण सूर्य मावळला की युद्ध थांबवायचं आणि त्याच दिवशी ते युद्ध जिंकायचं होतं आणि परमेश्वराने जिंकून त्यांना पुढच्या कनान देशाकडच्या रस्त्याला मार्गदर्शन केलं. देवाची स्तुती असो. देवाला सर्व शक्य आहे. काहीही अशक्य असं वाटणारी गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल तर देवाकडे प्रार्थना करा. आपल्याला असं वाटत असेल की हे अशक्य आहे, शक्य नाही, होणारच नाही, देवाकडे प्रार्थना करा. देवाला सर्व शक्य आहे. यहोशुआने केली प्रार्थना तर सूर्य स्थिर झाला. मोशेने केली प्रार्थना तर आकाशातून लाव्हे आले. मोशेने केली प्रार्थना तर समुद्र दुभागला. देवाची स्तुती असो. अब्राहमाने नुसता थोडासा पाहुणचार केला देवाचा, तर अशक्य असलेली गोष्ट त्याला मूल प्राप्त झाली. देवाला सर्व शक्य आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे अशक्य आहे, हे होणं शक्य नाही, तर प्रार्थना करा. देवाला सर्व शक्य आहे. देवाला सर्व शक्य आहे. कुठलीही गोष्ट देवाला अशक्य नाही. तुम्ही बायबलमध्ये जे आशीर्वाद लिहिलेले आहेत ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कुठली प्रार्थना केली, बायबलमध्ये जे मागितलेलं आहे ते दिलेलं आहे मनुष्याला, अशी प्रार्थना जर केली तर देवाला सर्व शक्य आहे. तो म्हणतो परमेश्वराचा हात काय तोकडा झाला आहे काय, तो म्हणतो परमेश्वराला हे असाध्य आहे काय. तुमच्या लेकरांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रार्थना करा. त्यांना चांगल्या पोस्ट मिळण्यासाठी प्रार्थना करा. त्यांचं कल्याण होण्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्या काय तुमच्या प्रार्थना असतील त्या धुपाप्रमाणे परमेश्वराकडे सादर होतील. देवाला सर्व शक्य आहे. विश्वासाने प्रार्थना करा, नम्रतेने प्रार्थना करा. परमेश्वर ते ऐकेल आणि उत्तर देईलच देईल. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पवित्र 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 सर्वेश्वर परमेश्वरा, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तूच आमचा ख्रिस्त तारणारा आहेस. हे प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद. जर कुठली गोष्ट देवा या मंडळीमध्ये आमच्यामध्ये असं वाटत असेल की आम्हाला हे शक्य नाही, तरी हे प्रभू परमेश्वरा, देवबाप्पा, तू ती शक्य करणारा जिवंत देव आहेस. तुला सर्व शक्य आहे असं तू म्हणतोस आणि त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. जी काही अशक्य गोष्ट या मंडळीतील कुणालाही वाटत असेल, हे प्रभू तू ती शक्य कर, कारण तू सर्वसमर्थ देव आहेस. तुला सर्व काही शक्य आहे. आमचा दंड टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.